मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये विकासावरून बोलण्याचं आव्हान देत आहेत आणि प्रचारामधील टीका टिप्पणीवर सुद्धा उद्धव ठाकरेंनी TV9च्या मुलाखतीमध्ये सडेतोड उत्तरं दिली आहेत। त्याच वेळेला काँग्रेस विरोधात असल्यानं ठाकरेंचं मुस्लिम मतांवर नेमकं मत काय आहे? उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतं मिळतील असं वाटतंय का? पाहुयात त्यावरचा हा खास रिपोर्ट। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे ते मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता। बरोबर आहे, पण पुण्यातला जन्म असला तरी बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात नव्हती ना घातली। ठाकरे बंधूंनी फडणवीस नागपूरकर नाहीत, त्यामुळे मुंबईच्या समस्या काय कळणार असा सवाल केला आणि त्यावरून फडणवीसांनी शिवसेना प्रमुखांचाही जन्म पुण्यात झाला होता हे सांगून ठाकरे बंधूंना जोरदार उत्तर दिलं आणि त्यावरून TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर पलटवार केलाय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? मुंबईची पल्स, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता। मी या ठिकाणी सांगतो, होय माझा जन्म मुंबईमध्ये झाला नाही, पण ही मुंबई माझी कर्मभूमी आहे आणि म्हणून या मुंबईच्या विकासाचा जो ध्यास आम्ही घेतला, या मुंबईला बदलवून दाखवण्याचं काम आम्ही केलं। बरोबर आहे, पण पुण्यातला जन्म असला तरी बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात नव्हती ना घातली। ते नागपूरमध्ये, त्यांचा जन्म नागपूरमध्ये झाला म्हणून त्यांना मुंबईचं कळणार नाही अशी जाणीव नाही। नागपूरचं कळते त्यांना, नागपूरमध्ये सुद्धा काय कमी घोटाळे झालेत? हां, पण जर जन्माचं लॉजिक लावलं आपण तर मग तसं तर पवारांचा जन्म जर बारामतीचा असेल त्यांना मुंबईचे प्रश्न कळणार नाही, तुमचा जन्म मुंबईचा आहे म्हणून तुम्हाला पुण्याचे प्रश्न कळणार नाही, असं होऊन जाईल ना। म्हणजे जन्मावर कसं काय लॉजिक लागू शकतं की हा इथला जन्मला आहे म्हणून त्याला तिथलं नॉलेज आहे? हे लॉजिक एवढ्यासाठी आहे कारण मला सर्व काही नागपूरमधलं कळणार नाही, मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे। मला सर्व काही पुण्याचं कळणार नाही, हे मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे। पण ज्यांना हे मी पुस्तिका दाखवून आमच्यासोबत राहून मुंबईचा केलेला विकास दिसत नसेल तर त्यांचा मुंबईचा संबंध नाही, इथे हा मुद्दा आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा मुद्दा मराठीचा आहे, तर फडणवीस विकासावरून उद्धव आणि राज ठाकरेंना रोज चॅलेंज देत आहे। मुंबईकरांसाठी खर्च होत नसतील तर महापालिकेच्या 70,000 कोटींच्या ठेवी साठायच्या का, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला होता। त्यावर 70 नव्हे तर 92,000 कोटींच्या ठेवी होत्या, म्हणजे 22,000 कोटी खाल्ले का, असा आरोप ठाकरेंनी फडणवीसांवर केलाय। सामान्य माणसाचं स्वप्न काय आहे? या मुंबईच्या मराठी माणसाचं स्वप्न काय आहे? अरे एकेकाळी या गिरणगाव मध्ये, या दक्षिण मुंबईमध्ये राहणारा तो मराठी माणूस रेखतात कशाला? हद्दपार झाला, पाप कोणाचं आहे? अरे तुम्ही नेहमी सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? नाही, पण ह्याच्यात एक भयानक माहिती दिली त्यांनी की जी 92,000 कोटीच्या ठेवी होत्या त्यांनी 70,000 कोटी पर्यंत तोडल्यात। हा पैसा गेला कोणाच्या खिशात? हे महत्वाचं। तुम्ही थँक्यू, तुम्ही क्लिप परत दाखवली। 70,000, मी 92,000 कोटी म्हणतोय, हे 70,000 म्हणजे यांनी वरचे 22,000 कोटी खाल्ले की? मग हे कोणाच्या खिशात घातले? कोणाला चाटायला दिलेत? कोणाची चाटताय तुम्ही बूट? तर यांच्याजवळ सांगण्याकरता काहीच नाही, हे काहीच सांगू शकत नाही। त्याच्याबद्दल बोलतात आतापर्यंत सांगितलं तर काय बोलले? कुठल्याही प्रकारे विकासावर बोलत नाहीत। मी तर 4 वेळा सांगितलं, 4 वेळा की विकासावरचं यांचं भाषण दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा। माझे 1,000 रुपये अजून खिशातच आहेत, ते जातच नाहीत। कॉन्ट्रॅक्टर त्यामुळे आज मी ठरवलं की आता 1,000 रुपये नाही, ते जर विकासावर बोलले मी 2,000 रुपये या ठिकाणी देणार आहे। मी माझा प्राइज मनी जो आहे आता 2,000 रुपयाला नेलेला आहे। हे कोणी लिहून दिले? हे चांगले लिहून दिले। मग माझं आव्हान आहे की देवेंद्र फडणवीसांपासून मोदींपर्यंत त्यांचं निवडणुकीतलं एक भाषण असं दाखवा जे हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालेलं आहे। मंगळसूत्र चोरीपासून, बरोबर आहे, कटेंगे तो बटेंगे फटेंगे, आता फटेंगे झाली त्यांची। आणि मी 1 लाख रुपये सगळ्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सीख ईसाई सगळ्यांकडनं गोळा करून 1 लाख रुपये देतो। हे जे आहे हे काय? आमची होर्डिंग, त्यांचं एक होर्डिंग असं दाखवा की यांनी केलं, ज्यांना
पीक विम्याचे पैसे तुम्ही देऊ शकत नाहीत, त्यांचे पहिले द्या, माझं सोडा. मला कसले 1000 रुपये देते? ज्यांना द्यायचे त्यांना द्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेसोबत होती, त्यामुळे मुस्लिम मतांचा फायदाही ठाकरेंना झाला. पण आता काँग्रेस स्वतंत्र लढत असून वंचितही काँग्रेससोबत गेली, त्यामुळे मुस्लिम मतांवरून फटका बसणार का, यावर उद्धव ठाकरेंचं मत काय हेही ऐका. तुमच्या 3 जागा होत्या, विधानसभेत 10 आमदारही तुमचे आले. शिवसेनेला जो एक महत्त्वाचा जो फायदा झाला मागच्या निवडणुकांमध्ये तो मवियामुळे झाला. मवियात तुमच्याबरोबर काँग्रेस होती, त्यामुळे मुस्लिम मतं तुम्हाला त्यावेळेस मिळाली होती. पण आता या निवडणुकीत तुमच्याबरोबर काँग्रेस नाही आहे, काँग्रेस वंचित बरोबर आहे. तर तुम्हाला वाटत नाही की त्याचा तुम्हाला एक फटका बसू शकतो की मवियात तुम्ही बघा, नाही हा आता? एक मुद्दा असा आहे की काँग्रेस आणि आमचं काही विसर्जन नव्हतं झालेलं. काँग्रेस त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, मी माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. पण आम्ही आज सुद्धा एकमेकाच्या विरोधात कुठे बोलतोय? ना काँग्रेस माझ्या विरुद्ध बोलतोय, ना मी त्यांच्या विरुद्ध बोलतोय. मवियाचा तुम्ही दोघे एकत्र आल्यामुळे मवियाचा बळी गेला असंही होऊ शकतं ना. म्हणजे असंही त्याचा अर्थ निघू शकतो की काँग्रेस तुमच्या राज ठाकरेंबरोबर त्यांच्यामुळे बरं, आली. मवियाचा बळी गेला असं आपण मानूया. हां, परत मी सुरुवातीकडे जातो आपल्या मुलाखतीच्या. महायुतीमध्ये अजित पवार त्यांच्यावरती बोलत आहेत, गणेश नाईक त्यांच्यावरती बोलत आहेत. काल तर मेंढ्याच्या मिरवणुकीमध्ये 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा भाजपच्या लोकांनी दिल्या. मग तेच एकमेकाच्या उरावर बसलेत ना. तसं तर आम्ही एकमेकाच्या उरावर नाही ना बसलो. भाजपला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पक्षासोबत जाणार नाही, अशी शपथ उद्धव ठाकरेंनी घेतली. मग पुण्यात अजित पवारांसोबत गेलेली शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कशी, हाही प्रश्न आहे. तुम्ही एक शपथ घेतली होती की जेही BJPला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करतील त्यांच्याबरोबर मी जाणार नाही. आता जर दादांबरोबर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तर मग तुमच्याबरोबर ती इथे का आहे? तिथं अप्रत्यक्ष जर दादाबरोबर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे पुण्यात, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, तिची अप्रत्यक्ष मदत सरकारला BJPला आहे असा त्याचा अर्थ होतो. नाही, मग ती तुमच्याबरोबर का आहे मुंबईत? आता दादा आणि भाजपचं लागले. पण पहिल्या प्रथम ह्या निवडणुकीत एक वेगळं पण दिसते. ते म्हणजे कसं की 2 पवारांचं एकत्रीकरण एका बाजूला दिसते आणि त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला महेश लांडगे ना, काय बोललो तुम्ही, ते त्यांच्यावरती आरोप करतायत. तुम्ही जे म्हणालात त्या मुद्द्यावर मी आजही कायम आहे. भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर मी जाऊ शकत नाही. परंतु आत्ता एक थोडंसं वळण याला मिळतंय का की भाजपमधनं पहिल्या प्रथम अजित पवारांवरती थेट आरोप सुरू झालेत. अजित पवार सुद्धा त्यांच्यावरती बोललेले आहेत. आता हा पुढचा क्षण मोक्याचा आहे. जर उद्या विलिनीकरण झालं राष्ट्रवादीचं किंवा ते एकत्र आले आणि भाजपपासून वेगळे झाले भाजपपासून कसे वेगळे होणार? अरे ते तुम्ही आणि मी कसं ठरवणार? हा, नाही, दादा तर त्यांच्याबरोबर सत्तेत आहेत ना. असू दे ना. त्याच्यामुळे आता थांबू ना. सत्तेत नाही गेले. बघा, त्यांच्या डोक्यात काय चाललंय त्याच्यापेक्षा आपल्या डोक्यात काय चाललंय हे बोलावं. महापालिकांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या महापालिकांनुसार वेगवेगळी समीकरणं झाली. पण पवारांच्या राष्ट्रवादीवर किंवा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर ठाकरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.